नमस्कार मंडळी, मी हिप्नॉटिस्ट विकास मनोहर नाईक आणि आज आपण समजून घेणार आहोत की हिप्नॉसिस संमोहनशास्त्राला सोप्या पद्धतीत किंवा सोप्या कमी शब्दात कसं व्यक्त करता येईल किंवा सोपी त्याची कशी व्याख्या करता येईल. मित्रांनो, आपलं बाह्यमन कॉन्शियस माइंड या कॉन्शियस माइंडच्या दालनाला थोडंसं बंद करून अगाध अशा अंतर्मनाकडे प्रवेश करणं म्हणजे आपल्याला हिप्नॉसिस म्हणता येईल. आता मानसशास्त्राचे पितामह आम्ही ज्यांना म्हणतो, ग्रेट मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्राइड असं म्हणतात की माणसाचं अंतर्मन हे त्याच्या बाह्य मनापेक्षा कैक पटीने मोठं असतं आणि हिप्नॉटिझम हे सुद्धा अंतर्मनाचं शास्त्र आहे. मनाची एकाग्रता, मनाची कल्पनाशक्ती म्हणू किंवा मनाची इच्छाशक्ती, या सगळ्या गोष्टी हिप्नॉटिझममध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच हिप्नॉटिझमचं सामर्थ्य आणि अंतर्मनाचं सामर्थ्य हे जवळजवळ सारखंच. म्हणूनच अंतर्मनाचं सामर्थ्य म्हणजेच हिप्नॉटिझमचं सामर्थ्य आपण म्हणू शकू. मित्रांनो, हिप्नॉसिस किंवा हिप्नॉटिझम किंवा ह्याच्यामध्ये जी अवस्था असते ही नैसर्गिक झोप नसते किंवा बेशुद्ध अवस्था असंही नसतं. हिप्नॉटिझम म्हणजे संमोहन करता आणि जी व्यक्ती संमोहित होते यांच्या परस्पर सहकार्यातून निर्माण झालेली ही अवस्था असते आणि त्यामुळे त्याला हिप्नॉटिक ट्रान्स असं आपण म्हणू. ही आर्टिफिशियल असते. मित्रांनो, ह्या हिप्नॉटिक ट्रान्समध्ये प्रचंड फायदा होतो. प्रचंड मी अशा पद्धतीने म्हणतोय की व्यक्तीचे ताणतणाव किंवा त्याचे काही मानसिक समस्या असतील त्या काढण्यासाठी ह्या अवस्थेमध्ये चांगल्या सूचना रुजवता येतात. सुरुवातीला व्यक्तीचं शरीर आणि मन शिथिल करून त्याला मन एकाग्र करायला लावून त्याला ही संमोहनाची अवस्था आणली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्या अंतर्मनात त्या समस्येबद्दल काही म्हणजे एखादं कारण असेल तर ते शोधून काढलं सुद्धा जातं आणि नंतर त्याच्यावर चांगल्या विचारांची किंवा चांगल्या सूचनांचं प्रोग्रामिंग करता येतं आणि त्या व्यक्तीला त्या समस्येतून बाहेर काढता येतं. त्याच्याशिवाय व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा हिप्नॉटिझमचा भरपूर फायदा होतो. व्यक्तिमत्वातले दोष काढून चांगल्या व्यक्तिमत्वातल्या गुणांची वाढ करता येते. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की तुम्ही बऱ्याच पुस्तकात वगैरे वाचलं असेल, बाहेरच्या इंग्लिश पुस्तकांमध्ये, की 10 ते 20% लोकांवर हिप्नोटाईज ती लोक होत नाहीत किंवा त्यांच्यावर हिप्नॉटिझम होत नाही असं वाचलं असेल. काही अंशी हे खरं आहे, पण मी तुम्हाला इथे अतिशय नम्रपणे म्हणजे तुमच्या पुढे मी सांगतोय, नमूद करतोय इथे की जी ही 10-20% लोक असतात त्यांना सुद्धा व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांच्यावर पुन्हा हिप्नॉसिसचे प्रयोग करून ती चांगली ट्रान्समध्ये जाऊ शकतात आणि त्यांचेही प्रॉब्लेम बऱ्यापैकी दूर होऊ शकतात. आणि मित्रांनो, उरलेली 70-80% लोक आहेत ती अगदी व्यवस्थित हिप्नोटाईज होत असतात आणि जर त्यांनी ठरवलं तर ह्या हिप्नॉटिझमच्या साह्याने ते त्यांच्या आयुष्यात जबरदस्त मिरॅकल रिझल्ट मिळू शकतात किंवा त्यांची काही दुखणी, काही समस्या, काही आजार, मानसिक समस्या, वाईट सवयी इत्यादी किंवा व्यसनं या सगळ्यांवर ते रिझल्ट मिळू शकतात, त्याच्यातून बाहेर पडू शकतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात नवीन टप्पा गाठू शकतात. पण याच्यात होतं काय मित्रांनो, याच्यासाठी हिप्नॉटिझम करून घेणारा म्हणजे जो हिप्नॉटिस्ट असतो तो थोडा आपल्याला अनुभवी मिळाला तर अधिक चांगलं असतं. अनुभवी तज्ज्ञ हिप्नॉटिस्ट किंवा ज्याला या शास्त्राची जाण आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही ते हिप्नोटाईज स्वतःला करून घेऊ शकता, संमोहन करून घेऊ शकता आणि तुमचे प्रॉब्लेम काढू शकता. आता काय असतं की काही वेळा हिप्नॉटिझममध्ये अव्वाच्या सव्वा फी घेतली जाते, तेही गरजेचं नाही. व्यक्ती संमोहन करता व्यक्ती अनुभवी असावी, पण त्यांनी एका लिमिटमध्ये फी चार्ज करावी किंवा आपला अनुभव जरूर द्यावा, पण त्याचं जे काही मोबदला आहे तो व्यवस्थित घ्यावा. म्हणजे अव्वाच्या सव्वा घेऊ नये, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ते देणं सोपं जाईल. पण मित्रांनो, दुसरं एक आहे की तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःचे प्रॉब्लेम दूर करू शकता.
तुम्ही स्वतःवर जर आत्मसंमोहन करू शकला तर तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम दूर करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही अगदी व्यवस्थित आत्मसंमोहन शिकणं मात्र गरजेचं असतं. आत्मसंमोहन शिकून तुम्ही तुमच्या जीवनात जबरदस्त चांगले आमूलाग्र बदल घडू शकता. मित्रांनो, संमोहन हे एक अनुभवनिष्ठ, वर्णनात्मक किंवा व्यवहार उपयोगी शास्त्र आहे आणि हे शास्त्र शिकून किंवा त्याचे प्रयोग करून घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात मी म्हटलं त्याप्रमाणे प्रचंड चांगले पॉझिटिव्ह बदल घडू शकतात. तुम्हाला आर्थिक किंवा सामाजिक कुठेतरी प्रतिष्ठा मिळवायची आहे त्याच्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी हिप्नॉसिसचा बऱ्यापैकी चांगला उपयोग होतो. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवणं, कॉन्फिडन्स वाढवणं, केलेला अभ्यास लक्षात राहणं, परीक्षेच्या वेळी बरोबर आठवणं किंवा सर्व लोकांना यश मिळवण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, आत्मविश्वास किंवा सतत मन लावून काम करणं, मन एकाग्र ठेवणं किंवा चिकाटीने काम करणं, ह्या सगळ्या गुणांची हिप्नॉटिझमच्या साहाय्याने आपल्याला वाढ करता येते. मित्रांनो, म्हणून हिप्नॉटिझम हे खरंच सुंदर शास्त्र आहे, पण ते तुम्ही शिकून घ्या, जाणून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि ते आत्मसात करा. आणि ते जर करू शकला तर हिप्नॉटिझमच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनात खरंच आमूलाग्र असे बदल घडू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ माझा अंतर्मन आणि हिप्नॉसिस या सिरीजमधला व्हिडिओ आहे. यापुढेही असे काही चांगले व्हिडिओ आपल्या पुढे मी आणत राहणार आहे आणि नक्कीच त्यासाठी तुम्ही माझ्याशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे काय होईल त्याच्या पुढे जे काही नोटिफिकेशन्स येतील ते तुम्हाला मिळत राहतील आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, त्याची तुम्हाला जाणीव होईल किंवा तुमच्या पुढे ते नोटिफिकेशन येतील. तोपर्यंत मित्रांनो, सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखा, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि चांगल्या शारीरिक मानसिक आरोग्याचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि नमस्कार.